भाजपकडून विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांवर चर्चा। लोकसभेत निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा। राष्ट्रवादीच्या सर्व प्रवक्त्यांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बजावली नोटीस। महायुतीबद्दल बोलताना पक्ष नेतृत्वाची परवानगी घेण्याची ताकीद। मिटकरेंच्या वक्तव्यामुळे वाद उफाळला। मेडिकलची पदवी पदव्युत्तर परीक्षा 1 दिवसाआडच होणार। एबीपी माझानं बातमी दाखवल्यावर विद्यापीठानं निर्णय बदलला। आधी सलग परीक्षा घेतली जाणार होती। सामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर लावावं लागणार नाही, महावितरणचं स्पष्टीकरण। राज्य मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी बनवू देणार नाही, मराठा आरक्षणाच्या याचिकेवर राज्य सरकारची भूमिका। काँग्रेसमध्ये राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याच्या हायकमांडच्या सूचना। दुधाला किमान 35 रुपये भाव द्या या मागणीसाठी 28 जूनपासून राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा। आणि नंतर मुंबईभरातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। महाराष्ट्र विधानसभेच्या तयारीसाठी भाजपचे केंद्रीय प्रभारी उद्यापासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। धनगर समाजाच्या मागण्यांसाठी विधान भवनात बैठक। शिंदे समितीला 1 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश। कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत निर्णय। पालघरच्या वानगावात उड्डाण पुलावर डांबर टाकण्याचं काम सुरू असताना दुर्घटना। उड्डाण पुलाखाली असलेल्या 20 ते 25 महिला डांबर पडल्यानं जखमी। पालघरमध्ये ओबीसी समाजाचं 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। सरकारनं जरांगेंच्या दबावात येऊन ओबीसी आरक्षणाला धक्का बसेल असं कोणतंही पाऊल उचलू नये, ओबीसी बांधवांचा सरकारला इशारा। मरीन ड्राईव्हमध्ये समुद्रात पाय घसरून वृद्ध महिला पडली। गस्तीवर असलेल्या 2 पोलिसांनी समुद्रात उडी घेऊन तिला वाचवलं। बदलापूरच्या कोंडेश्वर कुंडात बुडून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती। महाराष्ट्रातील बहुचर्चित आरती यादव हत्याकांडातील आरोपी रोहित यादवला आज वसई न्यायालयानं सुनावलीत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आणि नंतर मराठवाड्यातल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। नीट पेपर प्रकरणी आरोपींकडून 14 ओळखपत्र जप्त केलेले काही ओळखपत्र बिहारचे असल्याचं उघड। नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 40% पेरण्या पूर्ण। चांगला पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून संत मुक्ताईंच्या पालखीचं मराठवाड्यात आगमन। आदिशक्ती मुक्ताईचा जयघोष करत मुक्ताईच्या दिंडीचा जालन्यात प्रवेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।